आहोत चिकन बिर्याणी. बघूया कशी होते ते. आज आम्ही बनवणार आहे, दोघं मिळून बनवणार आहोत, वैभव आणि मी. वैभव इन्ग्रेडियंट्स दाखव ह्याच्यामध्ये काय काय लागते. तर आता आहे ना, आपण चिकन जो आहे तो मॅरिनेशन करून ठेवायचं आपल्याला. तर मी त्यामध्ये काय काय टाकते ते तुम्हाला दाखवते. तर इथे जे आहे मी चिकन धुवून ठेवलेलं आहे आणि हे बघू शकता इथे जे राईस आहे तो सुद्धा मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून असा ठेवलेला आहे. तर चिकन मॅरिनेशन करण्यासाठी आपण इथे टाकणार आहोत. मी हे बघू शकता आलं आणि लसूण आहे ते असं ठेचलेलं आहे. तर आपण हे ह्यात टाकून घेऊया. त्यानंतर आपण ह्यात टाकणार आहोत ते म्हणजे दही. मी हातानेच टाकते, आता चम्मच वगैरे घेत नाही आहे मी. तर इथे जे आहे आपण दही घेतलेलं आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत ते म्हणजे मीठ. आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घेऊया. तर इथे जे आहे मी मीठ घेतलेलं आहे, थोडंसं अजून घेते मीठ. त्यानंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट मसाला. त्यानंतर यात मी हळद टाकते. त्यानंतर मी इथे टाकणार आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे, तो मी यात टाकणार आहे. त्यानंतर आपण यात टाकूया गरम मसाला. आणि इथे जे आहे मी लिंबू सुद्धा घेतलेला आहे, तो आपण ह्यात आहे तो पिळून घेऊया. यात आपण लिंबाचा रस घेतलेला आहे, बघू शकता. तर हे जे आहे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं, जेणेकरून ते मसाले आहेत ना ते चिकनला व्यवस्थित लागतील आणि त्याला टेस्ट जे आहे अजून जास्त येईल. तर हे जे आहे आपण मिक्स करूया व्यवस्थित असं. तर तिकडे जे आहे आपण चिकन मॅरिनेशन केलेलं आहे आणि वैभवने जे आहे कांदा आणि टोमॅटो कापून ठेवलेला आहे. आता पुदिन्याची पानं आहेत ते आपण थोडीफार काढून घेऊयात. पुदिन्याने खरंच खूप छान टेस्ट येते, पण पानाची काढून घेऊया. वैभव कधीतरीच मदत करतो, नाही तर सगळे वेळेला काय मला कामाला मी करतो मदत. काय मदत करत नाही, कामावरून ठेवला लेट येतो ना. हा मदत कधी करेल मला. आणि घरी लवकर आला तरी काय मदत नाही करत, नुसतं मोबाईलवरती असतो. एवढी बस कोथिंबीर कापायची. पानं कापूया ना बाई थोडीशी अशी. एवढी कशाला पाणी एवढी लागतं, छान लागतं. नको ठेवत ते. बस झालं. अरे छान लागतं, बस झालं. छान लागतं. बस झालं. नको अरे ते पाणी नको. वैभव बोलायचंय तर काय बोलू शकतास. आणते जवळ मला दाखवू नकोस. का तुला दाखवणार. तर आज आहे वैभव बनवणार आहे उत्कृष्ट अशी बिर्याणी. बिर्याणीसाठी घेतलं आहे चिकन आणि भात आणि बाकीचं घेतलेलं. तर सर्वात आधी जे आहे वैभव गॅस पेटवून घेतोय. तर आम्ही जे आहे डायरेक्ट कुकर मध्येच बनवणार आहे. तर बघूया कशी होते ते. तुम्हाला दाखवते वैभव काय काय टाकतोय ते. तर सर्वात आधी घेतलेलं आहे वैभवने तेल. त्याने टाकलेलं आहे कुकरमध्ये. अति होते ना. तर वैभवने जे आहे तेल घेतलेलं आहे, बघू शकता. तर इथे जे आहे शेफ आपले चेंज झालेला आहे. दुसरे शेफ जे आहेत ते गेलेले आहे शूटिंगसाठी. इथे जे आहे आज आपण डायरेक्ट कुकरमध्ये जे आहे बिर्याणी बनवणार आहोत. तर त्यासाठी घेतलेला आहे मी कांदा टोमॅटो आणि हे जे आहे कोथिंबीर आहे, पुदिन्याची पानं घेतलेली आहे, खडा मसाल्याचं एक पाकिट घेतलेलं आहे. बघू शकता मसाला इथे सांडलेला आहे, काही हरकत नाहीये. आणि इथे जे आहे अर्धा किलो हे बिर्याणीचे तांदूळ आहेत, ते मी जे आहे भिजायचे ठेवले होते थोड्या वेळापूर्वी. आणि हे जे आहे आपण मगाशी मॅरिनेशन केलेलं चिकन आहे. तर चला तर मग मस्त अशी बिर्याणी बनवूया.
आहे. तेल जे आहे आपलं तापलेलं आहे. मसाला जो आहे आपण टाकून घेऊया. 2-3 तेजपत्त्याची पानं टाकलेली आहे. त्यानंतर जे आहे हा सर्व कांदा जो आहे आपण यात टाकून घेऊया. हा गोल्डन कलरचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर यात जे आहे मी थोडीशी साखर टाकत आहे, जेणेकरून तो गोल्डन उठून छान असा कुरकुरीत होतो. कांदा जो आहे व्यवस्थित फ्राय करून घेऊया. बायको झाला कर पटापट. किती वेळ? तर इथे जे आहे आपला कांदा फ्राय झालेला आहे. त्यानंतर टाकणार आहोत आपण टोमॅटो. टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेला आहे आणि हे जे मॅरिनेशन केलेलं आपण चिकन आहे ते ह्यात आहे टाकून घेऊया. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकदा. हे मिक्स केलेलं आहे आपण. त्यात जे आहे आपण यातच असे पुदिन्याची पानं टाकून देणार आहोत आणि कोथिंबीर सुद्धा आपण यातच टाकणार आहोत सर्व. हे सुद्धा एकदा मिक्स करून घेऊया. तर ह्याला जे आहे असं आपण परतून घेऊयात आणि ह्यात जे आहे थोडंसं पाणी टाकून घेऊयात आपण. बघू शकता. तर ह्याला जे आहे आपण 2-3 शिट्ट्या करून घेऊयात आणि चिकन जे आहे व्यवस्थित असं शिजवून घेऊयात. तर इथे जे आहेत आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद करते इथे. मला पटकन क्लिक झालं. मी अशा प्रकारे कधी बिर्याणी बनवली होती कधीच नाही. अशा प्रकारे मी बिर्याणी बनवतच नाही. मी ह्याला बिर्याणी नाही बोलू शकत. तुम्ही कमेंट करून सांगा मी ह्याला काय नाव देऊ. तर इथे जे आहे मी झाकण काढलेलं आहे आणि हा जो तांदूळ आहे आपण भिजत ठेवला होता तो ह्यात टाकून घेऊयात आपण. आता ह्यात आपण पाणी नाही टाकणार आहोत कारण चिकन शिजवताना आपण पाणी टाकलं होतं यात. त्यामुळे त्याच पाण्यात आपण हा राईस जो आहे आपण शिजवून घेणार आहोत. आणि इथे जे आहे आपण झाकण लावून घेऊया. आधी मी 3 शिट्ट्या काढल्या होत्या त्या कुकरला. आता 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. 2 शिट्ट्यांमध्ये भात होऊन जाईल. तर ह्याला चिकन बिर्याणी तर नाहीच बोलू शकत आपण. तुम्ही कमेंट करून सांगा ह्याला आपण काय नाव द्यायचं ते. तर इथे जे आहे आपला राईस तयार आहे. तर मी खाऊन सांगते कसा झालाय तो. मस्त झालंय. मी जे बिर्याणी बनवणार होती सेम बिर्याणी सारखाच झालेला आहे. पण ही पद्धत नाहीये बिर्याणी बनवण्याची. तुम्ही सांगा ह्याला काय नाव देऊया. पण टेस्ट सेम बिर्याणी सारखीच आहे. मस्त झालंय. राईस पण एकदम फळफळीत झालेला आहे. मस्त. तुम्ही सुद्धा या प्रकारे बनवता का मला कमेंट करून नक्की सांगा.